आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आजच्या टास्क मध्ये ती जी संदूक आहे ना त्याची किल्ली हासिल करण्यासाठी काहीतरी खतरनाक आपल्या दोघांना करायचंय आणि ते खतरनाक आपल्याला करून ती किल्ली मिळवायची. तर मला असं वाटतं की खतरनाक म्हणजे कदाचित सापाचा बाऊल असेल आणि त्याच्यात साप वगैरे असेल आणि त्याच्यात किल्ली असेल ती आपल्याला शोध काढायला लागेल. जसं पहिले खेकड्यांचं वगैरे होतं किंवा असे कोणते प्राणी वगैरे असतील, कॉक्रोचेस असतील वगैरे. पण ती सापाच्या ह्याच्यात किल्ली ठेवलेली तर डस्सी नाही का मारणार त्याला अजून मला येते का पिपाणी वाजवायला? दिल्याची नागिन निघाली आणि मला नागिन लागला मग त्याच्यावर कॉमेडी करून त्याला आपण थोडा गार करून अजित किल्ली उचलतो. मला तर साप खूप आवडतात. हा हो मला साप पहिल्यापासून तुम्हाला प्राणी पर्यंत सगळेच आवडतात कारण की तुम्ही त्यांना आवडतात हा. ती तुम्हाला तर तुम्ही ती पिपाणी वाजवा, मी नागिन डान्स करते. ओके. नागिन डान्स करते. तुम्हालाच डसते. आणि आपण ती टास्क पूर्ण करायचा आजचा कारण की नाही नाही, मला तर हे सगळं खूप आवडतं. हे सगळे खतरनाक गोष्टी करायला, प्राणी आणि हे ते. आणि खतरनाक गोष्टीमध्ये मी बी कारण की खतरनाक गोष्टीतूनच दिवस उभं काढलेले घाबरायचं नाही हा, काही पण असेल खतरनाक. घाबरणारच नाही कारण की ज्या टास्क कॉक्रोच, उंदीर बिंदीर असतील तर. मी धरून असं फेकून देतो त्याला उंदीर तर कॉकरोच मला माझं गिफ्ट हवंय. परत ते काही सरडे असन काही असन म्हणजे मांजर तर मांजरीला घाबरतो मी कारण की तुम्ही मांजरीला घाबरता, मी स्वतः एक मांजर आहे. मग मी नाही का, मला हे ट्रेजर हंट वगैरे खूप आवडतं. सेम, पण हे करायला अवघड आहे ग. म्हणजे खतरनाक थ्रिल असं काहीतरी मिळालं, काहीतरी ट्विस्ट असेल. फक्त शोधायचं मिळालं असं नाही. मला सांगा ना, जेव्हा गोवामध्ये तुम्हाला असं थ्रिल बोलून नेत होते तेव्हा काय करवत होते? खेकडे इथे अजून मार्क आहे मला. खेकड्याची नांगी अशी घुसली होती, मी असं घ्यायला गेलं ना, खेकडा असा चावत होता, असं खूप बंजी जंपिंग करून फेकलं होतं. आज तुझ्यासाठी मी किल्ली दांद्रीन. टास्क करू, चिंता नको करू. का बरं रडत आहे? कोणी नाही केलं माझ्यासाठी काय. अरे करीन मी, चिंता का करतेस? रडू नको. कालचा पण टास्क आपला लय भारी झाला होता माहिती आहे का? कोणी नव्हतं लिहिलं आपल्यासाठी जाहिरात, आम्ही लिहिलेलं होतं. भारी होतं सर्व. मला नाही वाटत, पण हा त्यांचे काय म्हणतात मांडणी खूप चांगल्या प्रकारे झाली. आपला थोडासा अडकला, पण जो आपण लिहिलेला होता मला नाही वाटत आपला कुठे तिथे कमी झाला असेल. आपण लय चांगले करतो, समोर बी करू. आज बी अजून टास्क आलाय पेटी खोलाची फोडून. हे भावा आज परत तुम्ही आमच्यासाठी केलं. आज पहिलं तू त्याच्यासाठी करायचं फाडून टाकायचं अख्खं काही ना तू उचलून टाकायचं आपण सुट्टी द्यायची नाही. सरप्राईजेस पाहिजेत मला. तिला gift पाहिजे. साप वगैरे असले तर एक पण असू दे. एक प्रकार तुम्ही एक साप आहे. मला आवडतात. आय एम नागिन. तुम्हालाच दसेन. खरंच फाडून टाकायचं. मला खूप आवडतात साप. आज शिवजीच्या गळ्यात असतात. ही पेटी नाही खोलली तरी मी तोडून चावी नाही भेटली तरी फोडून टाकणार. आपलं ना काहीतरी आय थिंक मे बी कदाचित माझ्यासाठी चॉकलेट्स कपडे असू शकतात. तुला काय आवडतं? तुझा बॉयफ्रेंड असू शकतो त्यात. ये नाही मिले मग ऐक ना शिल्पी, अच्छा. ओपन केला आणि बॉयफ्रेंड निघाला तर काय असतात तुझं रिॲक्शन? हा मेरी जान. हे ओय, काय ओ डोर होता इकडे. हे यार काय हे यार लागलं मला. हे ओय, काय काय माहिती क्यू कार्ड आहे कुठे आहे? इकडे. कड 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 कड. ऐका मन लावून ही पत्त्यांची कहाणी. 8 पाठ नगरात होता राजा, त्या राजाची होती एक राणी. ओके, पत्त्यांची कहाणी म्हणजे पत्ते शोधायचे आपल्याला. तर पत्ते बघितल्यावर मी हँग झाले कारण मला पत्ते येत नाहीत. आता इथेच कुठं आपली क्यू आहे. आपलं टाइम स्टार्ट झालंय, अर्धा घंटा आहे. अरे रे रे रे, तुमच्यात तर हेच शिकवतात ना. आम्हाला शिकवतात त्या आठवणीत राहतो. अरे पण ABCD लक्षात ठेवू शकतो तर हे तर लक्षात ठेवायला पाहिजे ना.
आणि ह्याच्यामध्ये ना मला खूप पॅनिक सुद्धा होत होतं. मी 10दा ते वाचत होती की मी बरोबर तर वाचते ना, मी चुकीचं नाही वाचत आहे, टाइम चाललाय, काय करावं काय नाही. मला असं वाटत होतं की माझा अंत हाच आहे. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय, आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. सो जी जोडी आज मिस्ट्री रूम मधनं सगळ्यात आधी किंवा कमी वेळात बाहेर पडली त्यांचं टायमिंग आहे 24 मिनिटं आणि 55 सेकंद. ती जोडी आहे ऋषिकेश आणि श्रुती. सो लीडर बोर्ड मध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत विजय आणि अनुश्री. सेकंड नंबरवर काल होते दीपक आणि प्रणाली. तुमच्या बरोबर आता सेकंड नंबरवर आले आहेत ऋषिकेश आणि श्रुती. फोर्थ नंबरवर आहेत रामानिता. 5व्या क्रमांकावर 2 जोड्या आहेत, क्रिश काजल आणि अथर्व आणि रेवती. आणि 7व्या क्रमांकावर सुभाष आणि ऐश्वर्या. आज रात्र एन्जॉय करा. ओके चलो बाय 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 गाइस बाय. गुड नाईट. मेरी प्यारी बच्ची काजल, मेरा और पापा का आशीर्वाद हमेशा तुम्हारे साथ है. तुम्हारी जैसी बच्ची पाकर मेरा जीवन सफल हो गया. कहते हैं बच्ची घर बनाती है. आज मैंने देख लिया कि तुम्हारी जैसी बेटी हो तो जीवन में कुछ और नहीं चाहिए. जब तुम रोती हो तो मैं रोती हूँ, जब तुम हंसती हो तो मैं हंसती हूँ. तो मेरा बच्चा हमेशा हंसती और खुश रहना. मैं हर कदम पे तेरे साथ खड़ी हूँ. मैं हमेशा कहती हूँ कि कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो. कामयाबी खुद पीछे आएगी. तू बहुत काबिल है मेरी बच्ची. तू जानती नहीं इतने दिन तेरे बिना मैं कैसी रही हूँ. अगली बार मेरे को छोड़ के कभी मत जाना. तू मेरी नन्ही से जान है. मेरे तरफ से शौक के लोगों को थैंक यू कि उन्होंने तुझे दोबारा मौका दिया. आई थैंक यू सो मच शो वाले लोगों को. आई लव यू मेरी काजू कतली. बेस्ट गिफ्ट मला भेटलं. परफेक्ट आहे. तिला माहिती आहे. क्रिश साठी पण पाठवा काहीतरी मम्मी. मम्मा थँक यू. आय लव्ह यू. आय मिस यू. हे बघ, मी आणि माझी आई, माझे पापा आणि मी. आणि हे एकच फोटो आहे पापाचा. पापानी कधी फोटो काढला नाही माझं बरोबर, फक्त काढलं फॉर श्रुती ओनली. सो क्यूट. लेटर आहे का? इंग्लिश मध्ये लिहिलंय. I burned at life when I found you.